मित्रांनो नमस्कार. आपल्या चॅनल आस्क इन्शुरन्स म्हणजे विमा आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळ्या इन्शुरन्स संबंधी माहिती, म्युच्युअल फंड संबंधी माहिती, विम्याच्या विविध प्रकारांची माहिती हिंदी, मराठी, इंग्रजीमधून देत असतो. आपला उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्य मराठी जनांना आपल्या विम्याच्या सर्व प्रकारच्या योजना, म्युच्युअल फंडाच्या सर्व प्रकारच्या योजना आणि वेगवेगळ्या गुंतवणूक मार्गदर्शन योजना चांगल्या पद्धतीने समजून याव्या, म्हणून आपण नेहमी मराठीमध्ये या सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आजचा जो विषय आहे तो असा आहे की समजा भविष्यामध्ये पुढच्या 40 वर्षात तुम्हाला तुमचं वय 21 ते 45 या दरम्यान असेल तर एक छोटीशी रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या पुढील 40 वर्षाच्या फॅमिली हेल्थ इन्शुरन्स म्हणजे मेडिक्लेम आणि तुमच्यासाठी जो व्यक्ती गुंतवणूक करतो आहे त्याच्यासाठी एक 50 लाख रुपयाची टर्म पॉलिसी, या दोन गोष्टी अगदी मोफत, म्हणजेच तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या रकमेच्या बदल्यात जी काही रक्कम प्राप्त होईल त्यामध्ये आपण घेऊ शकतो. आणि जी रक्कम आपण गुंतवलेली आहे ती मुदतीअंती एक उत्तम सायझेबल रक्कम आपली तयार होऊ शकते. तेव्हा मी दिलेलं जे थंबनेल आहे ते आपण व्यवस्थित बघा आणि त्या थंबनेलमध्ये जर आपल्याला असं वाटलं की अशा पद्धतीच्या योजनेमध्ये आपण सहभाग करू इच्छिता आणि आपलं वय 21 ते 45च्या दरम्यान आहे तर आपण जरूर या योजनेमध्ये सहभाग करा व आपल्या पुढील आयुष्यातील येणाऱ्या सर्व फॅमिली मेंबर्ससह मेडिक्लेम इन्शुरन्स आणि तुमच्यासाठी एक 50 लाख रुपयाची टर्म इन्शुरन्स पॉलिसी जिचं सम इन्शुअर दर 5 वर्षानंतर थोडं वाढत राहील. या दोन पॉलिसीज तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या अगेन्स्ट 100% मिळवू शकता. तेव्हा मित्रांनो, ज्यांना अशी गुंतवणूक करणं शक्य आहे किंवा अशा प्रकारे ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांनी मी दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर जरूर संपर्क करा, हाय करा, जेणेकरून तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेता येईल आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे जे वेगवेगळे प्रश्न असतील किंवा या संदर्भामध्ये जे काही तुम्हाला विचारायचं असेल ते तुम्ही विचारू शकाल आणि तुम्हाला एक उत्तम माहिती त्या समूहामध्ये देता येईल. तेव्हा जरूर आपल्या या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ही योजना पोहोचवा. धन्यवाद.